नमस्कार. आज आपण एका अशा व्यक्तीवर बोलणार आहोत ज्यांच्या पुस्तकाने अनेकांना पैशाकडे बघायचा एक वेगळाच दृष्टिकोन दिला. रॉबर्ट कियोसाकी. हो, रिच डॅड पुअर डॅड खूप गाजलं ते पुस्तक. अगदी. तर आज आपण त्यांचे विचार, त्यांची सध्याची म्हणजे 2025 साठीची काही भाकितं आणि अर्थातच त्यांच्याभोवतीचे वाद या सगळ्यांवर जरा सविस्तर बोलूया. ठीक आहे. सुरुवात त्यांच्या मूळ संकल्पनेपासून करूया का? मालमत्ता आणि दायित्व. हो, तिथूनच सुरुवात करूया. काय आहे नक्की मालमत्ता आणि दायित्व त्यांच्या मते? अगदी सोपं ठेवलंय त्यांनी. मालमत्ता म्हणजे काय, तर जी गोष्ट तुमच्या खिशात पैसे टाकते. आणि दायित्व? जे खिशातून पैसे बाहेर काढते. बरोबर, अगदी बरोबर. आणि याच मुद्द्यावर त्यांनी जोर दिलाय. उदाहरणार्थ आपलं घर. आपण त्याला मोठी गुंतवणूक समजतो, पण ते म्हणतात की ते तुमचं सगळ्यात मोठं दायित्व असू शकतं. कारण त्याचे हप्ते, मेंटेनन्स, पैसे जातातच. अच्छा, म्हणजे हे फक्त ओळखणं पुरेसं नाही की मालमत्ता कोणती आणि दायित्व कोणतं? नाही, मुळीच नाही. इथून तर सुरुवात आहे. ते म्हणतात आर्थिक साक्षरता खूप महत्वाची आहे. म्हणजे पैसा कसा काम करतो हे शिकायला हवं. जे आपल्याला शाळेत सहसा शिकवत नाहीत. अगदी. म्हणूनच ते म्हणतात आपल्या कामाशी काम ठेवा. म्हणजे नोकरी करा, पण त्याच वेळी स्वतःची मालमत्ता तयार करण्यावर लक्ष द्या. मालमत्ता म्हणजे काय, तर तुमच्या मालकीचं असं काहीतरी जे तुम्हाला उत्पन्न मिळवून देईल. आणि त्यांची विचार करायची पद्धत पण वेगळी आहे. हे मला परवडणार नाही असं म्हणून थांबायचं नाही. नाही, उलट विचारायचं, हे मला कसं परवडेल. यामुळे विचार करायला चालना मिळते, प्रॉब्लेम सॉल्व्हिंगची सवय लागते. आणि भीती, पैशाबद्दलची भीती किंवा स्वतःवरचा अविश्वास, त्यावर मात करायला हवी. आणि नोकरी फक्त पगारासाठी नाही, तर नवीन स्किल्स शिकण्यासाठी करायला हवी, असं त्यांचं म्हणणं आहे. हे सगळं त्या उंदराच्या शर्यतीमधनं बाहेर पडण्यासाठी आहे. हो ना? हो ना, तीच तर खरी हणगड आहे. नोकरी, पगार, खर्च वाढले की जास्त पगाराची नोकरी, हे चक्रव्यूह आहे. बरोबर. या चक्रातून बाहेर पडण्यासाठी मालमत्ता तयार करणं हाच त्यांचा मार्ग आहे. आता जरा त्यांच्या सध्याच्या भाकितांकडे वळूया. ते जे म्हणतात 2025 बद्दल. हो, ते महत्वाचं आहे. ते अमेरिकेबद्दल काहीतरी मोठ्या आर्थिक संकटाची भविष्यवाणी करत आहेत, नाही का? ग्रेटर डिप्रेशन वगैरे. अगदी. त्यांचं म्हणणं आहे की क्रेडिट कार्डचं वाढतं कर्ज, अमेरिकेवरचं प्रचंड कर्ज, बेरोजगारी, पेन्शन फंडांमधल्या अडचणी, हे सगळं एका मोठ्या मंदीकडे निर्देश करतंय. आणि मग अशा परिस्थितीत गुंतवणूक कुठे करायला सांगतात ते? इथेच तर खरा वाद सुरू होतो. हो, त्यांचा सल्ला आहे सोनं, चांदी आणि बिटकॉइन. आणि त्यांचे आकडे तर थक्क करणारे आहेत. काय आकडे आहेत? त्यांचं म्हणणं आहे की 2035 पर्यंत बिटकॉइन $10 लाख पर्यंत जाऊ शकतं. सोनं $30,000 प्रति औंस आणि चांदी $3,000 प्रति नाणं. पुढील 10 वर्षांत म्हणे. बापरे. पण हे त्यांचे वैयक्तिक अंदाज आहेत, हे लक्षात ठेवायला हवं. म्हणजे यावर किती विश्वास ठेवायचा हा ज्याचा त्याचा प्रश्न. डॉलर्सचं कर्ज आहे. काय म्हणता? इतकं कर्ज? आणि तरी ते गुंतवणुकीचा सल्ला देतात? हो, पण ते म्हणतात कर्ज म्हणजेच पैसा. त्यांचं म्हणणं आहे की ते कर्ज वापरून मालमत्ता विकत घेतात, म्हणजे रिअल इस्टेट वगैरे. जी मालमत्ता त्यांना उत्पन्न मिळवून देते, हे चांगलं कर्ज. आणि वाईट कर्ज म्हणजे क्रेडिट कार्डवर केलेला खर्च वगैरे. अगदी. हा फरक ते स्पष्ट करतात. पण कियोसाकी आणि वाद हे काही नवीन नाही. मुळात तो रिच डॅड होता की नव्हता यावरच शंका आहे अजून. बरोबर. ती व्यक्ती काल्पनिक होती की खरी, हे गूढच आहे. आणि त्यांच्यावर टीका होते की ते स्वतः गुंतवणुकीतून नाहीत, तर त्यांची पुस्तकं, सेमिनार्स, गेम्स विकून श्रीमंत झाले आहेत. स्कॅम आर्टिस्ट किंवा गेट रिच क्विक योजना विकणारे असंही म्हटलं जातं त्यांच्याबद्दल. हो. आणि अजून एक महत्वाचा मुद्दा म्हणजे त्यांचा सल्ला सर्वसामान्यांसाठी कितपत व्यवहार्य आहे. ज्यांच्याकडे भांडवल नाही किंवा जे शिक्षण कर्जात अडकल्यात, त्यांनी कसं कर्ज काढून गुंतवणूक करायची? हा प्रश्न आहेच. काही टीकाकार म्हणतात की त्यांच्या पुस्तकात प्रेरणा भरपूर आहे, पण ठोस सल्ले कमी आहेत. म्हणजे नेमकं काय करायचं हे कळत नाही. आणि तो MLM कंपन्यांमध्ये सामील होऊन विक्री कौशल्य शिकण्याचा सल्ला, तो पण वादग्रस्त आहे. कारण MLMच्या कार्यपद्धतीवरच अनेक प्रश्न आहेत. बरं. म्हणजे एकीकडे आर्थिक साक्षरतेचा आग्रह, मालमत्ता निर्मितीचा संदेश, आणि दुसरीकडे हे सगळे वाद, धाडसी भाकितं. त्यांच्याबद्दल लोकांना टोकाची मतं का आहेत हे समजू शकतं. अगदी. त्यांच्या प्रत्येक गोष्टीशी सहमत होण्याची गरज नाही, पण त्यांचे विचार समजून घेणं, त्यावरची टीका समजून घेणं, हे आजच्या काळात महत्त्वाचं आहे.
ते आपल्याला पैशाबद्दल वेगळा विचार करायला नक्कीच लावतात. बरोबर. आणि जाता जाता एक विचार सोडून जाऊया. कियोसाकी म्हणतात की खरी आर्थिक समज ही अनुभवातून आणि चुकांमधून येते. तर मग आपण स्वतः पैशाबद्दलची आपली गृहीतकं तपासायला एखादा छोटासा विचारपूर्वक केलेला आर्थिक प्रयोग करून बघू शकतो का? विचार करण्यासारखा प्रश्न आहे नक्कीच.